मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल शुभरेखा. हे बघा, सकाळी बबडीची अंघोळ झाली, सगळी कामं आवरून तिला फ्रेश करायचं होतं. तिला फ्रेश केलं. मग तिची अशी काय मस्ती चालू होती. तिला अजिबात तयार व्हायला आवडत नाही. आधी आवडत होतं लहान असताना, अशी तिची काही मस्ती चालू होती. तिला मम्मीला खूप दमवायला आवडतं. मग असं काही तिला फ्रेश केलं, मस्त गोड गोड रेडी केलं. मग मी घेतलं तिचा खाऊ बनवायला. मग ती आज झोपली नव्हती, आंघोळ करून रोज झोपते. अचानक गॅसचा भडकाच उठला. मला भीतीच वाटली. मी दचकले. हे काय, हिचं माझं मागे मागे चालू होतं असं काही करणं. मग तिला घेऊन पूर्ण पुढची कामं केली. तिचं उठली की माझ्या मागे असं काहीतरी चालू असतं. तिच्या हातात काहीतरी खेळणी दिलं तरी उभे राहून मला ओढत असते. मग असं तिचं खाऊ बनवलं, कारण ती झोपलीच नव्हती आज आंघोळ करून. म्हटलं भरवते तिला, मग तरी झोपेल. म्हणून मग पटापट तिचा खाऊ बनवायला घेतला. माझ्या नाश्त्याची तयारी केली आणि म्हटलं नंतर झोपेल ती, पुढची कामं करू. हे बघा, मी बनवत असताना हे असं तिचं खाली खेळणं चालू होतं. हे बघा, काहीतरी बॉटल, टोपली याच्यासोबत खेळत बसले मस्तपैकी. तिच्यासाठी मी खिमटी बनवली आणि मस्त किचन आवरून घेतलं. किचन आवरून झालं मस्तपैकी. तिला भरवलं. आमचं खेळून झाल्यानंतर तिला भरवलं. हे ती अशी गाणी बघत बसली होती. मग त्यानंतर मी नाश्ता करून घेतला. ती मस्तपैकी आपली गाणी एन्जॉय करत होती. म्हटलं तोपर्यंत आपलं आवरून घे. हो, असं मस्तपैकी मी नाश्ता केला. आज पराठे बनवले होते थालीपीठाचे, दहीसोबत मस्त खाऊन घेतलं. तोपर्यंत मॅडम इथं सुंदरी गाणं बघत होत्या. सुंदरी गाणं लागले की तिचं फेवरेट आहे, त्याच्यावर ती नाचते. बघा किती छान टक लावून बघते सुंदरीला. ही पण सुंदरी आणि ती पण सुंदरी. मस्तपैकी हे आवरलं. मग दुपारी तिला झोपवलं. हे बघा, संध्याकाळी तिचे बाबा आल्यानंतर त्यांना कशी चारवती आहे बाबांची लाडूबाई. तुम्हाला माझ्या आवाजात जरा फरक जाणवत असेल. तर खूप गारठा सुटला आहे आमच्या सांगलीमध्ये. तेव्हापासून मला खूप असं सर्दीसारखं झालं आहे. डोकं वगैरे खूप गच्च झालं आहे, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज असा येत असेल. इथे बघा, काकांना आमच्या गिफ्ट दिलं आहे गिटार, आणि इथे पप्पांचं काय असं चालू आहे शिकणं. येतं त्यांना, खूप छान बऱ्यापैकी वाजवता, पण ते आता थोडं प्रॅक्टिस करतायत. मस्तपैकी बाबा वाजवत होते आणि अजून शिकले नाही तोपर्यंत ऑडियन्स येऊन उभी आहे इथे. बघा, छोटीशी ऑडियन्स आमची बाबांना म्हणते, हां हां करा बाबा, तुम्ही करू शकता. छोटीशी प्रिन्सेस. सकाळीच लादी पुसायची होती, पण ती राहून गेली. मी एकटी असल्यावर मला ती काही करू देत नाही, त्यामुळे संध्याकाळची फरशी पुसून घेतली. मस्तपैकी अशी फरशी क्लीन केली. रोजच्या रोज जरी लादी क्लीन केली तरी ही बबडी घाण करतेसच. मग मस्तपैकी मॅट घालून दिला तिला, ज्याच्यावर तू खेळ म्हटलं. ती पडली तरी पण तिला त्याच्यावर जास्त लागत नाही. हे कालच नवीन आणले मम्मीने. हे ऑफलाईन घेतलेलं आहे, ऑनलाईन नाही. खूप मस्त आहे, एकदम क्लीन आहे. त्याच्यावर पाणी जरी सांडलं तरी पण खालची लादी ओली होत नाही. ते ऑब्झर्व करून घेतलं. हे असं काय तिला हातरून दिलं आणि मग तिची आणि बाबांची मस्ती चालू होती. तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेतला. तिच्यावर असं छान छान घर क्लीन करून असं ठेवलं की खूप छान वाटतं. पण पुन्हा तेच बबडी पूर्ण पसारा करणार आणि तो पुन्हा काढायला लागतं. हे बघा, हे असं काही तिचं लोळणं चालू होतं. त्यानंतर मला अचानकच थंडी भरून आली. त्याच्या पुढचं मी काहीच शूट करू शकले नाही. मला अचानक थंडी भरून आली आणि मला पुढचं काहीच सुचलं नाही. आणि ते मला डॉक्टरकडे चल चल म्हणत जबरदस्ती करतायत. माझं डोकं वगैरे खूप गच्च झालं आहे. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.